हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर मी बघा इथे आठवड्याभराची भाजी आणली आहे, तर ती मी साफ करून ठेवणार आहे, फ्रीज पण साफ करणार आहे आणि बटाटे, कांदे, लसूण हे सगळं जाळी असते ती पण साफ करणार आहे आणि तुमच्यासोबत काही टिप्स पण शेअर करणार आहे। जीवनातील सगळे टेन्शन संपून जातील। फक्त 5 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पहा। नंबर 1, जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करण्याचं असतं। नंबर 2, जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढते त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका। 3, या जगामध्ये हरवलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीच मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली, सक्सेसफुल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही। त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त देखील करू नका। हे ऐकायला जरी वाईट वाटत असेल तरी हे सत्य आहे। नंबर 4, ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवले त्याची सफलता देव कधीच थांबवत नाही। 5, एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी करा की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतंय, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात। नंबर 6, ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधी आनंदी राहू शकत नाही। नंबर 7, नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा हा बदामापेक्षा महागच असतो। नंबर 8, जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील। जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीच तुमची कदर करणार नाही। नंबर 9, कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठे पाप आहे। नंबर 10, तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळून लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसांच्या जवळ राहील तेवढंच याचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडत नाही। हे जग मोठे विचित्र आहे। दुःखी माणसांची मदत करत नाहीत आणि सफल माणसांना खुश राहून देत नाहीत। नंबर 11, स्वतःला असं कधी बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील। स्वतःला कधी लाचार बनवू नका। तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर आहे, नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल। तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भाजी मी आठवड्याभराची एकदम आणून ठेवते आणि ती क्लीन साफ वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवत असते, त्यावेळेस फ्रीज पण साफ होतो, कांदा बटाट्यांची जाळी पण साफ होते आणि सगळं काम होऊन जातं। तर मी तुम्हाला मार्केटमधून इयरिंग आणली आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते कानातलं। तर असेच मी घेत असते कानातली वगैरे, मग कधी साडीवर वगैरे घालायचं म्हटलं तर आपल्याला पटकन घालता येतं आणि अशी आपली ज्वेलरी पण तयार होते। तर हे मला आवडलं म्हणून मी घेतलं, खूप छान आहे, होईल एखाद्या साडीवर कोणत्या घेतल्यानंतर। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मग चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।